काळ सार्थक केला त्यांनी, धरीला मनी विठ्ठल. काळ कोणी सार्थक केला? काळ कोणी सार्थक केला? तर अशाच माहेर जावळ्यातल्या 3-4 बाया भजनाला गेल्या. 3-4 बाया भजनाला गेल्या आणि घरच्यांनी म्हणलं की तू भजनाला जाऊ नको, तू भजनाला जाऊ नको. तर तुम्ही म्हणाल का? म्हणाल का तुम्ही जाल की नाही जाल? बोलतच कुठे डस्टर म्हणा. तुम्ही जाल का नाही भजनाला? का भजन सोडून देणार आहे? जाल ना. पण घरच्यांनी जर म्हणलं एक तर विशेष प्या नाहीतर भजनच सोडा, काय कराल तुम्ही? काय कराल तुम्ही? आपल्यावर आल्यावर कसं वाटतंय? वाटतंय ना. आपण संत मीराबाईला काय म्हणत होतो? संत मीराबाई विष पिल्या कशासाठी? तर त्या भगवंतासाठी. आणि आपल्यावर आपण जर म्हणलं, आपल्या घरच्यांनी म्हणलं आपल्याला की तू भजनाला जाऊ नको, एक तर विषच पे नाही तू भजनच कर, आपण काय करू? भजन सोडू ना. सोडू ना भजन. भजन सोडू की विष पिऊ? महिला मंडळी बोला. भजन सोडतात ना. कारण आपल्यात ताकदच नाही, या गोष्टीची ताकदच नाही. आपण देवाचं नाम सोडू शकतो पण विष नाही पिऊ शकत. आणि संत मीराबाईवर आपण आळ घेत होतो विष पिल्या म्हणून. संत मीराबाई जर विष नसत्या पिल्या तर त्यांच्या भक्तीला लोकांनी ढोंग म्हणलं असतं. आज त्यांनी संत मीराबाईंनी या जगाला दाखवून दिलं की कृष्ण नामात किती रस आहे. म्हणून त्यांचा काळ सार्थक झालेला आहे, संतांचा काळ सार्थक झालेला आहे. आणि आपण कधी काळ सार्थक करायचा? काय आहे आपल्याकडे काळ सार्थक करण्यासारखं? त्या दिवशी मला एक तरुण मंडळी भेटलं, तर मुलगा मिळाला. तो मला म्हणतो, ताई काल तुमचं कीर्तन होतं तर तिथं फक्त 1000च मंडळी होती कीर्तनाला. मी म्हणलं हो होते बघ. काय म्हणणार, होते तर जेवढे दिसले नजरेने तेवढेच होते. पण तो म्हणला काल ताई दुसरीकडे तमाशा चालू होता गौतमी पाटीलचा. माहिती आहे ना पोरांना? माहिती आहे ना गौतमी पाटील? माहिती आहे ना. बघा मुली सुद्धा माहिती आहे म्हणते. अशांचा काळ सार्थक होईल का? अशांचा काळ सार्थक होईल का? त्यांना गौतमी पाटील विचारले तर माहिती आहे म्हणून सांगू लागले. आणि आपण एखाद्या संताचं जर नाव विचारलं तर त्यांना ते कळणार नाही. कारण हे संस्कार मुळातून पाहिजे, रक्तात पाहिजे ते संस्कार. रक्तात जरी नसले, आमच्या घराण्यात रक्तात संस्कार नाही, आमच्या घरात कोणीही वारकरी नाही, पण आमच्या आई वडिलांना वाटते, ही ते सगळे महाराज मंडळी जमलेल्या यांच्या आई वडिलांना वाटलं की त्यांनी माझ्या मुलांनी शिकावं. आम्ही नाही ना तर माझ्या मुलांनी तरी शिकावं, म्हणून त्याला आळंदीला टाकलं. आळंदीला टाकून तिथे शिकवलं. आणि या मुलांनी आपल्या आई वडिलांचं नाव मोठं केलं. आणि या मुलांना पाहून आमचे तुकोबारा धन्यता देतात. आपुलिया हिता